त्यावेळेस आपण कमिटमेंट केली होती की वी आर लुकिंग फॉर द 5 फुल टाईम इंटर्न आपण जे पण हायरिंग करतो त्यामधलं. ओके, ॲक्च्युली इट वॉज अ ग्रेट अपॉर्च्युनिटी. म्हणजे मला वाटलं नव्हतं की मी इंटर्नशिपमध्ये काही परफॉर्मन्स चांगला करेन आणि एवढ्या परफॉर्मन्सवर मला कुठेतरी प्लेसमेंट मिळेल. म्हणजे सुरुवातीला असं होतं की फ्रेशर्सना कुठंच घेत नाहीत. बरोबर. फ्रेशर्स टॅग आहे. फ्रेशर्स टॅग हा आणि तुमचा मागचा पॉडकास्ट बघूनच आज आम्ही इथं आलोय. ओके. म्हणजे 6 महिन्यापूर्वी तुमचा पॉडकास्ट बघितला होता, मला पण चांगलं वाटतं की माझ्या पॉडकास्टमुळे तुम्हाला हेल्प होतीये. जो आपला गावाकडचा ॲक्सेंट टोन असतो. तर सरांनी सांगितलं की तुम्हाला नक्कीच काहीतरी बदल घडवायला हवेत. शेतकरी म्हणजे हा एक उद्योजक आहे. काही ना मार्केटमध्ये शेतकरी म्हणून फक्त शेतकऱ्याला बदनाम करायचं काम चालू आहे बस. अरे यार, आम्हाला घेतल्यानंतर प्रोजेक्ट्स आहेत का, आम्हाला घेतल्यानंतर आम्हाला काय ट्रेनिंग भेटेल का, आम्हाला काय माहित नाहीये, आम्ही ऍक्च्युअल प्रोजेक्टवरती काम केलं नाहीये. कोणत्याही कंपनीत जर काम करायचं असेल तर असं नाही आहे की तुम्हाला जे एक फील्ड येते त्यातच तुम्हाला वर्क करावं लागेल. आता मला CSS स्टार्टिंगला हार्ड जात होती, मी जावावर काम केलेलं. तुमची रिक्वायरमेंट किती, तुम्हाला काउंट किती पाहिजे आणि त्याचा क्रायटेरिया काय काय आहे, कुठल्या प्रोफाईलसाठी आपण हायरिंग करतो ते पण. क्रॅचपासून प्रोडक्ट डेव्हलप कसं करायचं हे पण भेटणार आणि इव्हन जो प्रोडक्ट डेव्हलप झालेला आहे त्याला इन्हान्समेंट कसं करायचं. ज्यांना आपला फ्रेशर्सचा टॅग हटवायचा आहे आणि ज्यांना खरंच काहीतरी करायचं आहे आयुष्यात आणि IT प्रोफेशनमधून करायचं आहे. इंटर्नशिप आजकाल सगळ्यांना इंटर्नशिप पाहिजे. सो आज मी इंटर्नशिप घेऊन आलेलो आहे. 2025, 26 आणि 27 ह्या स्टुडंटसाठी इंटर्नशिप घेऊन आलेलो आहे. आपण ऑलरेडी त्यावरती एक पॉडकास्ट केलेला आहे. आय थिंक 15 to 20 लोकांची रिक्वायरमेंट होती. 12 मुलं आपण त्यांना दिली होते आणि ते 12 पैकी 3 मुलं आता प्लेस झालेले आहेत. त्यांना चांगलं पॅकेज भेटलेलं आहे. त्याच्यासोबत आपण डिस्कस करू. त्या कंपनीच्या ओनरसोबत को-फाउंडर बरोबर पण आपण डायरेक्टली डिस्कस करूयात की हायरिंग कशी आहे, तुम्ही त्यांना लाईव्ह प्रोजेक्ट काय देणार आहेत, हे सगळ्या गोष्टी आपण त्यांच्यावर डिस्कस करूयात. तुम्हाला कशावर तुमचे जे पण डाऊट्स असतील ना ते पण डाऊट्स आपण सगळे क्लिअर करणार आहोत. ॲज अ फ्रेशर जर तुमचा फ्रेशरचा टॅग तुम्हाला जर हटवायचा असेल ना, एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे आणि तुम्ही जर 100% तुमचे दिले तर तुमचं ॲज अ इंटर्नशिप तर तुमचं डायरेक्टली परमनंट तुम्हाला जॉब पण मिळू शकतो. तर अशा मी कंपनीसोबत मी आता को फाउंडरला इन्व्हाइट केलेलं आहे आपल्या IT वाला देव ह्या यूट्यूब चॅनलवरती. आणि ही एक ऑपॉर्च्युनिटी ॲज अ फ्रेशर चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे ॲज अ फ्रेशरची तुम्हाला टॅग हटवण्यासाठी. सो मी इन्व्हाइट करतोय छत्रपती इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडचे को-फाउंडर किशोर यांना. किशोर, वेलकम टू परत एकदा तुमचं IT वाला देव पॉडकास्टवरती स्वागत आहे. सर तुमचे खूप खूप धन्यवाद मला पुन्हा एकदा पॉडकास्टमध्ये आमंत्रित केल्याबद्दल. सगळ्यात इम्पॉर्टंट जे आपण लास्ट टाइम तुम्ही पॉडकास्ट केला आणि मुलं घेतले होते, जे आपले 12 मुलं तुम्ही हायर केले होते, त्यांचं कसं चालू आहे आणि काय झालं. सर आपण जसं पॉडकास्टमध्ये डिस्कस केलं होतं, आता ऑलमोस्ट आता जून आहे, आपण जानेवारीमध्ये पॉडकास्ट केलेला. करेक्ट. आणि 1 जानेवारीपासून त्यांची इंटर्नशिप स्टार्ट झालेली. बरोबर. त्यावेळेस आपण कमिटमेंट केली होती की वी आर लुकिंग फॉर द 5 फुल टाईम इंटर्न आपण जे पण हायरिंग करतो त्यामधनं. बरोबर. तर वी आर ऑन बोर्डिंग 3 ऑफ कॅन्डिडेट फ्रॉम दिस होल इंटर्न कॅन्डिडेट्स. ओके. तर त्यामध्ये आम्हाला 12 मुलं भेटली होती चांगली ओके. आफ्टर इंटरव्ह्यूज. आणि त्यांनी वेल अँड गुड प्रकारे बॉन्डिंग ठेवलं कंपनीसोबत. ओके. चांगल्या प्रकारे त्यांचं इनपुट दिलं आहे 100%. सो दे गेट देअर रिवॉर्ड. ओके. ऑलमोस्ट त्यांनी मला काउंट दिला होता 15 to 20चा, बट 12 लोकांनी रजिस्ट्रेशन केलं होतं. 12 पैकी ऑलमोस्ट त्यांनी जे पण काही लाईव्ह प्रोजेक्टवरती सगळ्यांना एक्सपिरियन्स भेटला, त्यांनी काम केलं आणि त्यामधून त्यांनी 3 लोकांना परमनंट केलं. आणि 3 पैकी मी आज तिघांना पण इन्व्हाइट केलं होतं, कारण ते तुम्हाला सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे की यार आपण फक्त बोलतो, बट आपण जो काही पॉडकास्ट केला होता आपण प्रॉपर सगळं इन्व्हेस्टिगेट करूनच आपण सगळ्या गोष्टी करतो. आणि त्या तिघांना पण मी इन्व्हाइट केलं होतं. सो आता जे काही प्लेस झाले आहेत त्या दोघांना मी इन्व्हाइट करतो IT वाला देव ह्या पॉडकास्टवरती आणि त्यांच्यासोबत आपण गप्पा मारूयात. जे काही रिअल आहे इंटर्नशिप पासून ते त्यांच्या एम्प्लॉयमेंटपर्यंत आपण सगळं डिस्कस करू आणि तुमचे जे डाऊट्स आहेत ना ते पण त्यांच्याबरोबर आपण डिस्कस करू. आणि सध्या पण हायरिंग होणार आहे त्यामुळेच आपण हे सगळं डिस्कस करतोय. सो व्हिडिओ एंडपर्यंत बघा. वेलकम वैभव आणि विश्वजित. वेलकम. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सर आम्हाला इन्व्हाइट करण्यासाठी आपल्या पॉडकास्टवर. मोस्ट वेलकम. सो वैभव आणि विश्वजित, कसं वाटलं तुम्हाला? म्हणजे एकतर इंटर्नशिपला जॉईन केलं आणि आता प्लेसमेंट तुम्ही जॉब भेटला, कसं वाटतंय? ओके, ॲक्च्युली इट वॉज अ ग्रेट अपॉर्च्युनिटी. म्हणजे मला वाटलं नव्हतं की मी इंटर्नशिपमध्ये काही परफॉर्मन्स चांगला करेन आणि एवढ्या परफॉर्मन्सवर मला कुठेतरी प्लेसमेंट मिळेल. ओके. तर सरांचाही आम्हाला खूप पाठिंबा लागला त्यासाठी. म्हणजे सुरुवातीला असं होतं की फ्रेशर्सना कुठंच घेत नाहीत. बरोबर. फ्रेशर्स टॅग आहे. फ्रेशर्स टॅग हा हटवला जात नाही कुठून. बरोबर. तर सरांनी आम्हाला सहाय्य केलं त्यासाठी. तर आमचा फ्रेशर्स टॅग हटवण्यासाठी आणि आम्हाला प्लेसमेंट त्यांनी स्वतःहून दिली की आमचा परफॉर्मन्स बघून
बरोबर. आम्हालाही स्टार्टिंगला असं होतं की प्रोजेक्ट्सवर वर्क कसं करायचं, भीती वाटते, स्टार्टिंग कसं करणार, टीम वर्क कसं करणार. तर त्यासाठी संपूर्ण आम्हाला सरांनी सहाय्यता दिली. ओके. त्यांनी आमचं सहकार्य केलं त्या गोष्टींमध्ये. आणि जी पण टीम वर्क बिल्डिंग होतं, जे कम्युनिकेशन होतं, जे की सुरुवातीला माझं एवढं काही खास नव्हतं, ओके. त्या कम्युनिकेशनवर वर्क करायसाठी सरांनी आम्हाला एकदम स्टार्टपासून हेल्प केली. आणि मग आता आम्ही प्लेस झालोय तर खूप खुश आहे सध्या तरी. वैभव, तुझं काय म्हणणं आहे? त्या सेम क्वेश्चन तुला पण विचारतो मी. इंटर्नशिप टू एम्प्लॉयमेंट पर्यंत तुझा कसा प्रवास होता? ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सर पॉडकास्टवरती आमंत्रित केल्याबद्दल. थँक्यू. आणि तुमचा मागचा पॉडकास्ट बघूनच आज आम्ही इथं आलोय. ओके. म्हणजे 6 महिन्यापूर्वी तुमचा पॉडकास्ट बघितला होता आणि त्याच्यानंतर लगेच जॉबसाठी अप्लाय केलं. मला पण चांगलं वाटतं की माझ्या पॉडकास्टमुळे तुम्हाला हेल्प होतीये. येस. आणि नक्कीच लगेच अप्लाय केलं. सरांनी इंटरव्ह्यू वगैरे घेतला. Okay. इंटर्नशिपसाठी आम्हाला सिलेक्ट पण केलं. पण जसं की विश्वजितने मेन्शन केलं की पहिल्यांदा खूप फिअर होतं, कम्युनिकेशन नव्हतं. बरोबर. किंवा बरेच माझ्यासारखी मुलं की जे गावाकडनं येतात, करेक्ट. कम्युनिकेशनचा आमच्यासारख्या मुलांचा भरपूर प्रॉब्लेम असतो. तर हा म्हणजे सगळ्यांचंच तुमचं म्हणजे जे गावाकडून येतात ना त्यांचा कम्युनिकेशनचा प्रॉब्लेम आहे आणि ऍक्च्युअल प्रोजेक्ट वरती काम भेटल्यानंतर खरंच तो एक एक्सपिरियन्स चांगला असतो. हो Yes, बरोबर. continue. आणि तेच जो आपला गावाकडचा ॲक्सेंट टोन असतो, तर सरांनी सांगितलं की तुम्हाला नक्कीच काहीतरी बदल घडवायला हवेत. तर त्यानुसार आम्ही त्याच्यावर काम पण केलं. आणि Okay. निश्चित पर्सनल ग्रोथ नव्हता, टेक्निकली पण भरपूर गोष्टी काही शिकायला भेटल्या. आता शाळेमध्ये कॉलेजमध्ये आपण तर टेक्निकल नॉलेज घेतोच, बरोबर. पण ज्यावेळेस आपण ॲक्च्युअलमध्ये प्रोजेक्टवर काम करतो तर भरपूर काही गोष्टी फेस करायला लागतात. तर अजून काही काही नवीन गोष्टी शिकायला भेटतात. टीमवर्क कसं करायचं किंवा क्लायंटसोबत कसं कम्युनिकेट करायचं, रिक्वायरमेंट कशी समजून घ्यायची किंवा डिप्लॉय कसं करायचं, ह्या भरपूर काही गोष्टी म्हणजे बेसिकपासून ते ॲडव्हान्सपर्यंत भरपूर काही गोष्टी नक्कीच शिकायला वैभव, भेटल्या. मी थोडं अजून थोडंसं बॅकग्राऊंडला येईल. तुझं बॅकग्राऊंड काय आहे? म्हणजे तू कुठून आहे? तुझं कसं हे झालं? तर मी अहिल्यानगर महाराष्ट्रामधून येतो. ओके. हो. आणि मी आपलं नगर कॉलेजला, अहमदनगर कॉलेजला माझं ग्रॅज्युएशन वगैरे पूर्ण केलंय. ओके. आणि मी एक शेतकरीच मुलगा आहे. तर ओके. शेतकरी म्हणजे आपण काही कमी नाही, लक्षात ठेवायचं. आपल्या कंपनीचंच नाव क्षेत्रपती आणि क्षेत्रपतीचा अर्थ हा संस्कृतमध्ये शेतकऱ्याला क्षेत्रपती म्हणतात. आपल्या मेन कंपनीचा म्हणजे फाउंडेशनच असं झालंय ना की फुल अँड फायनल आपल्याला शेतकऱ्यांसाठी काम करायचं. का शेतकरी म्हणजे हा एक उद्योजक आहे. काही ना मार्केटमध्ये शेतकरी म्हणून फक्त शेतकऱ्याला बदनाम करायचं काम चालू आहे बस. तर शेतकरी हा किती मोठा उद्योजक आहे ना, ह्यामार्फत आपल्याला दाखवून द्यायचं आहे कंपनीमार्फत आता की इवन कसा उद्योजक बनू शकतो शेतकरी. त्यामुळे शेतकऱ्याला वैभव कधीच कमी नाही समजायचं. विश्वजित, तुला क्वेश्चन आहे. आता आपण इंटर्नशिप जॉईन करतोय म्हणजे आता अजून काही तुम्ही घेऊन आलेले आहेत, इंटर्नशिप अजून घेऊन आलेले आहेत, त्यानंतर ऑलमोस्ट 50चा काउंट आहे. तर त्याच्या आधी आपण हे विचारू, जर तुम्ही इंटर्नशिप समजा जॉईन केली, आता जे मुलं आहेत समजा जे जॉईन करणार आहेत, समजा ज्यांना इंटर्नशिप पाहिजे कारण जॉब्स वगैरे नाही आहेत किंवा काही नाही, तर हा एक म्हणजे खूप डाऊट आहेत. अरे यार, आम्हाला घेतल्यानंतर प्रोजेक्ट्स आहेत का? आम्हाला घेतल्यानंतर आम्हाला काय ट्रेनिंग भेटेल का? आम्हाला काय माहीत नाही आहे, आम्ही ॲक्च्युअल प्रोजेक्टवरती काम केलं नाही आहे, आम्हाला गायडन्स भेटेल का? मला कॉन्फिडन्स नाही आहे, मला टेक्निकल नॉलेज आहे पण मला हे नाही आहे. तर त्या रिलेटेड तुम्हाला काय काय भेटलं आहे हे तुझा एक्सपिरियन्स सांगतो का? म्हणजे स्टार्टिंगला असं होतं की आम्हाला कंपनीत कुठला तर वर्क करायची खूप अच्छी इच्छा होती, बरोबर. पण भीती तेवढीच होती. करेक्ट. मग स्टार्टिंगला आम्ही जेव्हा जॉईन झालो त्यावेळेला सरांचं मार्गदर्शन आम्हाला लाभलं की डेव्हलपमेंट कशी करायची आहे, काय करायचं आहे, प्रोजेक्टवर वर्क कशा प्रकारे करायचं आहे. तर प्रोजेक्ट आपल्या कंपनीमध्ये आहेत, बरोबर. प्रोजेक्टवर काम आपण करून घेतो आणि ते करायसाठी जी गरज आहे म्हणजे ज्या ज्या रिक्वायरमेंट्स आहेत त्या सर स्वतःहून आम्हाला समजवले, त्या गोष्टी शिकून आम्हाला घेतल्या. म्हणजे आम्ही स्वतःहून त्या शिकल्या गोष्टी ज्या आम्हाला येत नव्हत्या आधी. कारण की कोणत्याही कंपनीत जर काम करायचं असेल तर असं नाही आहे की तुम्हाला जे एक फील्ड येते त्यातच तुम्हाला वर्क करावं लागेल. आता मला CSS स्टार्टिंगला हार्ड जात होती, मी जावावर काम केलेलं. तर असं नव्हतं की CSS तर कंपनीमध्ये करायचंच आहे तर दुसरा कोणी काम तुमचं नाही करू शकत ना. तर CSS शिकावंच लागेल. मग त्यासाठी सरांनी आम्हाला मार्गदर्शन केलं की कुठून तुम्ही शिकणार, कसं तुम्हाला त्याच्यावर वर्क करायचं आहे पुढं. तर हे शिकून नंतर मग त्या प्रोजेक्टवर आम्ही काम केलं आणि ते शिकून स्वतःहून शिकल्यामुळं आमची भीती अर्धी झालेली. अरे वा. की स्टार्टिंगला काहीच येत नव्हतं आणि सरांच्या मार्गदर्शनानं किंवा लाईव्ह प्रोजेक्टवर वर्क करून स्वतःहून शिकल्यामुळं आमची भीती पूर्ण अर्धी झालेली. बरोबर. मला हे खरंच मी आवर्जून स्वतः कॉन्फिडन्स मी तेवढी आपण म्हणतो ना रिस्पॉन्सिबिलिटी ती घ्यायला मी आज तयार आहे. मी कुठल्याच व्हिडिओमध्ये बोललो नाही. खूप जणांसाठी मी व्हिडिओ बनवले, काही इंटर्नशिपसाठी, काही क्लासेससाठी म्हणा किंवा अजून खूप लोकांनी मला कोलॅबसाठी पण हे केलं. पण आज मी सांगतो कारण आज मी 2 ते 3 वेळेस म्हणजे ह्यांच्यासोबत माझा कॉन्टॅक्ट झाला आणि मुलांसोबत पण मी मिटिंग्स पण घेतलेल्या आहेत. इफ यू नो
की आपण मीटिंग्समध्ये पण, कारण जे मुलं आपण माझ्या व्ह्युअर्स पडून जे आपले मुलं आहेत सगळे फ्रेशर असो एक्सपिरियन्स असो जे गेले ते कुठं गेले काय काम करतात खरंच त्यांच्यासोबत काय व्यवस्थित सगळं झालेलं आहे का, तर ह्या गोष्टी मी सगळ्या चेक करत असतो. तर मी त्यांच्यासोबत मीटिंग्स वगैरे पण घेतल्या कुठल्या प्रोजेक्टवरती काम करता किंवा काय नाही. आता जे प्रोजेक्ट्स आहेत तुमची रिक्वायरमेंट काय आहे? रिक्वायरमेंट आता सेमच आहे आपली. आपले सगळे प्रोजेक्ट आहेत ना ते कंटिन्यू होत आहेत. तर सेम रिक्वायरमेंट आहे की जे डेडिकेटेडली काम करू शकतात. ओके, टेक्निकल नॉलेज इम्प्रूव्हमेंट करू शकतो आपण, पण ती मुलांची इच्छा पाहिजे करण्याची, शेवटपर्यंत टिकण्याची, की त्यांनी ॲटलिस्ट 6 मंथ इन्व्हॉल्वमेंट त्यांची पाहिजे प्रोजेक्टमध्ये, तेव्हा ते व्यवस्थित काम करू शकतात. बरं, हे तर म्हणजे ऑलमोस्ट बरोबरच आहे. ज्यांनी स्वतःला इन्व्हेस्ट केले, स्वतः त्याला टाइम दिलाय, स्वतः लर्निंग केलंय, स्वतः त्याला मध्ये इनपुट दिलेत, त्यांचं तर फळ बघतोय आपण डायरेक्टली त्यांना परमनंट तुम्ही करून घेतलंय, ते चांगली गोष्टच आहे. बट आता तुमची रिक्वायरमेंट किती, तुम्हाला काउंट किती पाहिजे आणि त्याचा क्रायटेरिया काय काय आहे? क्रायटेरिया आहे 20-25 ऑनवर्ड्स पासआउट. आपल्याला पासआउट मुलं पाहिजेत. ओके, 25, 26, इवन 2009 इन फायनल इयर ते पण चालतील आपल्याला. ग्रेट. ठीक आहे. तर त्याच्यानंतर आपण हायरिंग वेळेस सेम फर्स्ट ॲप्टिट्यूड असणार आहे. त्याच्यानंतरनं आयदर GD और ईमेल रायटिंग. ओके, आफ्टर दॅट टेक्निकल राऊंड अँड देन HR. ओके, ऑल स्टुडंट हॅव टू फॉलो दिस ऑल इंटरव्ह्यू राऊंड्स. ओके, ओके, त्याच्यानंतरनं मुलाला ऑफर आपण इंटर्नशिप ऑफर शेअर करणार. ओके. लास्ट टाइम आपण आय थिंक 2000 रुपीज रजिस्ट्रेशन फी ठेवली होती Yes, correct. आणि 6 मंथ्स कंप्लीट झाल्यानंतर आपण त्यांना Refund रिफंड करणार होतं. सो तुमच्या दोघांना रिफंड आलेले आहेत? म्हणजे आम्हाला तर रिफंड पेक्षाही जास्त आले सरांनी आम्हाला Permanent झाले, placement त्यामुळे करून तुम्हाला दिले ते भेटलेच आहेत. हो. त्याचं एकदम चांगली गोष्ट आहे. सो आय थिंक हे जे चार्जेस आहेत ना, हे आम्ही लास्ट टाइम पण डिस्कस केले होते. मी त्यांना एक क्वेश्चन केला होता किशोर सरांना की तुम्ही हे चार्जेस का घेताय, म्हणजे 2000 घेताय आणि 2000 परत देताय कंप्लीट झाल्यानंतर. प्रॉब्लेम हा आहे. प्रॉब्लेम यामधला एक मी तुम्हाला सांगतो, स्टुडंट आणि कंपनी किंवा जे पण असते ना त्यांचं एक हे आहे बघा, फ्रीमध्ये इंटर्नशिप दिली ना त्याची व्हॅल्यू काहीच राहत नाही. म्हणजे मी असो तुम्ही असो कुणी असो, फ्रीमध्ये व्हॅल्यू कोणालाच नाही आहे, बरोबर. तर त्यासाठी त्यांनी काय केलं, एक ॲज अ रजिस्ट्रेशन फी ज्यांना खरंच गरज आहे, ज्यांना खरंच करायचं आहे त्यांच्यासाठी ही 2000 फीज ठेवलेलं आहे. 6 मंथ्स कंप्लीट करा. जर तुम्हाला 3 मंथ्स कंप्लीट करायचे 3 मंथ्स कंप्लीट करा. 3 मंथ्स आहे का, लास्ट टाइम बोललो होतो आपण 3 मंथ्स पण कंप्लीट करू शकता असं नाही, परंतु तुमची ती शिकण्याची जी इच्छा आहे ती आम्हाला भेटली म्हणजे दिसली पाहिजे. पण आय थिंक मला असं वाटतं की 3 मंथ्स मध्ये एवढं काही असं होणार नाहीये, कारण आता आम्ही पण काही कोर्स वगैरे घेतो ना 3 मंथ्स तर ते स्टार्ट होईल आणि कधी एंडिंग होईल ते कधी समजत पण नाही. म्हणजे एवढं नाही, डेडिकेटेडली जे पण असतात ना ते समजतं आपल्याला. जे मुलं डेडिकेटेडली काम करतात तर ते लगेच शॉर्टलिस्ट होऊन जातात. पण मग असे स्टुडंट पाहिजेत की त्याला बॅकग्राऊंड थोडंफार काहीतरी पाहिजे, नाही एकदमच मला काहीच येत नाही आणि मला त्यासाठीच सर आपण इंटरव्ह्यू पण घेतोय. हा. आता यामध्ये आपण असं करतोय की ज्यांच्या मुलांचे क्लासेस झालेले तर त्यांना जास्त प्रेफरन्स देणार, ज्यांच्या बेसिक कन्सेप्ट वगैरे क्लिअर असणार. बरोबर. ओके, म्हणजे हे एक हायलाइट करतोय, टीचिंग होणार नाही इथं, ट्रेनिंग होईल. टीचिंग आणि ट्रेनिंग मध्ये फरक आहे. तुम्हाला लाईन टू स्पून फीडिंग होणार नाहीये हे लक्षात असू द्या. जर तुमच्याकडे चांगलं नॉलेज असेल. आणि एक अजून एक तुम्ही तुमच्याकडे कुठल्या प्रोफाईलसाठी आपण हायरिंग करतो ते पण आहे. आपण सध्या Java.net, PHP, त्याच्यानंतर फ्लटर डेव्हलपमेंट, ओके, iOS डेव्हलपमेंट आणि अँड्रॉइड. ओके. आता यामध्ये टेस्टिंगसाठी पण आपण हायरिंग करतोय. टेस्टिंगसाठी पण हायरिंग करता. यामध्ये तुम्हाला काउंट किती पाहिजे आणि त्याला परमनंट किती तुम्हाला लोकांना करणार आहात आणि कसं आहे? ऍक्च्युली अपकमिंग 6 मंथ मध्ये आम्हाला 50 लोकांची टीम बनवायची आता स्ट्रॉंग. म्हणजे आपण 50 लोक, वी आर लुकिंग फॉर द 50 कॅन्डिडेट्स. त्यांना आपल्याला ऑन बोर्ड करायचं आहे. ओके, की नाव वी आर डेव्हलप आवर प्रोडक्ट. ओके, ओके, तर त्यामध्ये प्रोडक्ट इन्व्हेस्टमेंट, त्याच्यानंतर प्रोडक्टचा सपोर्ट, ओके. हा पण खूप इम्पॉर्टंट आहे. आणि आता कसं पहिले जे मुलं होते त्यांना एकदम स्क्रॅच पासून नॉलेज भेटलं. बरोबर. ठीक आहे, आता तो प्रोजेक्ट आपल्याला कंटिन्यू करायचा आहे पुढं. ओके, त्याच्यानंतर सायमल्टेनियसली आपण पुन्हा स्क्रॅच पासून पण काही प्रोजेक्ट चालू करतोय. ओके. तर ते पण नॉलेज मुलांना भेटणार आहे. म्हणजे हे जे मुलं असणार आहे यांना स्क्रॅच पासून प्रोडक्ट डेव्हलप कसं करायचं हे पण भेटणार. आणि इव्हन जो प्रोडक्ट डेव्हलप झालेला आहे त्याला इन्हान्समेंट कसं करायचं याचं पण नॉलेज भेटणार आहे. अरे वा. म्हणजे आहे जेवढ्या प्रोफाईल सांगितल्या त्या प्रोफाईलच्या रिलेटेड जर तुम्हाला समजा इंटर्नशिप करायचं आहे, तुम्हाला जॉब मिळत नाही तर इथे एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. लाईव्ह प्रोजेक्टवरती काम करायला भेटतं. हे सध्या कुणीच आपल्याला म्हणजे इंटरव्ह्यू पण भेटत नाही, तर ही एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. बट परत मी हायलाईट करतो, ज्यांना खरंच करायचं आहे त्यांनी अप्लाय करा. कारण लास्ट टाइम पण त्यांनी असे मुलं बघितले की ज्यांना काहीच येत नाही ते पण लोक अप्लाय करत आहे. त्यांच्यासाठी तिथं टीचिंग वगैरे काही होणार नाहीये. जे सिरियस लोक आहेत त्यांच्यासाठी, आता जसं की वैभवनी पण सांगितलं की मी गावाकडून आलेलो आहे, मी शेतकरी आहे, असं आहे तसं आहे, त्याचं कम्युनिकेशन चांगलं होतं. आज तो तिथे त्यांनी परमनंट करून घेतला आणि त्याला चांगलं पॅकेज पण दिलेलं आहे. विश्वजित, मला पॅकेजबद्दल पण विचारायचं आहे, कारण काही स्टुडंटला असं पण असतं की यार आपण समजा इथं करू
पण जर परमनंट झालं तर आपण तुम्हाला किती पॅकेज करू किंवा काय, तर तुम्हाला पॅकेज काय ऑफर भेटलेले आहे? ओके, म्हणजे माझ्या परफॉर्मन्सनुसार सरांनी मला ऑफर दिलेली. मग ती म्हणजे 5 LPA पर्यंत दिलेली. Okay. आता असं तुमच्या परफॉर्मन्सनुसार आता जे नवीन जॉईन होतील त्यांचा आता परफॉर्मन्स जसा असेल त्यामुळे 3.5 पासून पुढे जे काही तुमच्या परफॉर्मन्सनुसार पॅकेज तुम्ही जे डिझर्व करताय ते सर तुम्हाला देतात. हा, मला ऑलरेडी त्यांनी मला असं सांगितलं होतं की 2.4 3.4 आणि काहीतरी 4. असं काहीतरी समथिंग डिपेंड अपॉन तुमच्या ह्याच्यावरती, आणि तो ओपनली सांगू शकत नाही आपण. बट एक आहे पॅकेज कसं आहे, कारण हे पॅकेजचा प्रॉब्लेम असा असतो की जर 3 मुलांना आपण जर कमी जास्त पॅकेज केलं ना तर ते असं वाटतं की यार मी काय कमी किंवा पॅकेज डिस्क्लोज करत नाही. बट जस्ट आता हे ॲज सिमिलरली सगळेच आहेत त्याच पॅकेजवरती, तर त्यामुळे आपण हे डिस्क्लोज केलं, पण त्या पॅकेजपर्यंत तुम्ही जाऊ शकता. हे तुमच्यावरती आहे, मी परत पण सांगतो. किशोर सर, अजून तुम्हाला काही सांगायचं आहे? अप्लाय करण्यासाठी मुलांनी आपल्या इथे गुगल फॉर्म दिलेला आहे, तर गुगल फॉर्मवरती डिटेल सबमिट करू शकता. आणि मोस्ट ऑफ द टाइम्स ट्राय करा की जो नंबर प्रोव्हाइड केलेला आहे स्क्रीनवरती त्यावरती व्हॉट्सअप करा, की जेणेकरून टीम्स ॲज सून ॲज पॉसिबल तुमच्यासोबत कनेक्ट होऊ शकाल. चांगली गोष्ट आहे, चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. सो 2000 फीज आहे, त्यांनी ॲज अ रजिस्ट्रेशन ठेवलेली आहे. ती पण फीज मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला ती 100% रिफंडेबल आहे. का? कारण तुम्ही विनाकारण काय लोक त्यांनी मला सांगितलं, तो एक्सपिरियन्स त्यांचा लास्ट की टाइमपास म्हणून पण अप्लाय करताय, काही नाही आलं तरी पण अप्लाय करताय, तर अशासाठी फक्त त्यांनी केलं आहे. आणि 2000 म्हणजे यार आपण एखादी पॅन्ट शर्ट घेतलं तरी तेवढी फीज जाते आपल्याला. सो तेवढं आणि 100% आहे. तुम्हाला ते ऑफर लेटरवरती मेन्शन पण असणार आहे, हे पण मी तुम्हाला मेन्शन करून सांगतो की ते पण असणार आहे, म्हणजे असं काही नाही आहे. आणि ती फीज यार जर असं जर चांगलं करिअर बनलं तर 2000 फीज तुमची काहीच नाही आहे. ओके, तर ते एक आहे. अँड लास्टली सांगाल मी की तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी चांगली आहे आणि माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. जर काही वाटलं आपलं तर आपण कॉन्टॅक्ट करू त्यांच्यासोबत, असं काही नाही आहे. बाकी तुम्ही बघताय किती मार्केटमध्ये कसं आहे काय, तर त्या बाबतीत किशोर सर जे मुलांसाठी मेहनत घेत आहे मी बघितलेलं आहे. सो कधी मी गॅरंटी देतो जेव्हा मी स्वतः बघितलंय तेव्हाच, कारण हे पण मुलं मला माहिती आहे, ह्यांच्यासोबत मी कॉन्टॅक्ट आधी पण केलेला आहे, मिटिंग्स केलेल्या आहे, आणि आता ते बोलताय सगळं तुमच्याबरोबर एक्सपिरियन्स शेअर करताय, तर डिफरन्स खूप जास्त आहे. सो ज्यांना पण अप्लाय करायचं असेल त्यांनी मी डिस्क्रिप्शनमध्ये गुगल फॉर्मची लिंक देतो, स्क्रीनवरती व्हॉट्सअपचा नंबर देतो, ट्राय करा, व्हॉट्सअप करा, डायरेक्टली कॉल करू नका. जर इमर्जन्सी असेल तुम्ही कॉल पण करू शकता. सगळे डाऊट क्लिअर करा आणि त्यानंतर अप्लाय करा. सो ऑल दी बेस्ट तुम्हाला पण, तुमच्या नवीन बॅचसाठी पण ऑल दी बेस्ट, तुमच्या करिअरसाठी पण ऑल दी बेस्ट. तुला पण, वैभव तुला पण, आणि एक कॉंग्रॅच्युलेशन्स तुम्हाला. तुम्ही एक IT वाला देवतात एक छोटंसं गिफ्ट. थँक्यू वैभव तुला पण. ओके, सो कॉंग्रॅच्युलेशन्स तुमच्या पुढच्या फ्युचरसाठी पण. काही गरज लागली तर आपण आहेतच, किशोर सर आहेतच. सो येस, लास्टली काय तुम्हाला बोलायचं आहे? ज्यांना आपला फ्रेशर्सचा टॅग हटवायचा आहे आणि ज्यांना खरंच काहीतरी करायचं आहे आयुष्यात आणि IT प्रोफेशनमधून करायचं आहे, तर तुम्ही नक्कीच छत्रपती इंडस्ट्रीजला जॉईन करू शकता इंटर्नशिपला सरांसोबत, किंवा IT वाला देव सर जे आपले आहेत त्यांच्यासोबतही कॉन्टॅक्ट करून तुम्ही हवं तर पडताळणी करू शकता की खरंच आहे का, लिगल आहे का, काय असेल ते सगळं तुम्ही त्यांच्याशी बोलून घेऊ शकता. त्या गोष्टीसाठी तर ते जॉईन कसं विश्वजित, तू जॉईन कसं केलं सांगशील जरा? कसे किती क्वेश्चन्स होते तुझे वगैरे वगैरे, कोणी कसं जॉईन केलं? ओके, म्हणजे स्टार्टिंगला असं झालं तर मी जॉईन करताना की 2000 रुपये घेत आहेत म्हणजे रजिस्ट्रेशनसाठी, तर खरंच आहे का, 2000 रुपये घेऊन माझ्याकडून पळून जाणार नाही ना, हे क्वेश्चन्स माझे होते खरोखर. मग मी जे तुमचं पॉडकास्ट बघितलेलं त्यावरनं गेलेलो, पण असं झालं की सरांनाही कोण फसवत असलं तर माहित नाही, बरोबर आहे. म्हणून मी पण पहिलाच 10 प्रश्न विचारले की तुम्ही खरंच आहे का, तुमची कंपनी कुठे आहे वगैरे. मग सरांशी जेव्हा बोलणं झालं तेव्हा मला पटलं की बाबा हां सर हे मुलांच्या हितासाठी करायला, म्हणून मी त्यानंतर जॉईन झालो. ओके, येस वैभव काय बोलायचं आहे लास्टली? जसं की सरांनी आणि विश्वजीतनी मेन्शन केलं आताच की फ्रॉड, तर आपण बघतो की पुण्यात सध्या भरपूर अशा कंपनीज की खरंच फ्रॉड होतात आणि रातोरात गायब होतात. पण नक्कीच सरांचे पण संबंध चांगले आहेत आणि तुम्ही नक्कीच व्हेरीफाय करू शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही दोघं जण त्याचं प्रूफ आहेत की हे असलं काही हे नाही, म्हणजे जसं मार्केटमध्ये सध्या चाललं आहे वगैरे तसं. आणि नक्कीच अप्लाय करा जर आपल्याला आपलं फ्युचर सेफ करायचं, सेक्युअर करायचं आहे तर नक्कीच आपली इंटर्नशिप वगैरे जॉईन करा. आणि येस, आणि आय थिंक तुम्ही दोघं पण तिथं असणार. हां हो, आम्ही नक्कीच मला आहे. भेटूच तिथे. ओके, चलो, थँक्यू सो मच तुमचा एक्सपिरियन्स शेअर केल्याबद्दल. थँक्यू सर, थँक्यू ऑल फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि तुम्हाला जर खरंच जॉईन करायचं असेल तर मी सगळ्या लिंक्स वगैरे सगळं डिटेल्स दिलेलं आहे, तुम्ही डायरेक्टली जॉईन करा. काही डाऊट असेल तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता, मी तुम्हाला नक्की 100% रिप्लाय देईल. थँक्स फॉर वॉचिंग, टिल देन बाय बाय.